आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. बघा, मी स्वतःच्या हाताने माझ्या भाग्याला धुडकावून लावलंय. मी माझ्या बाळासाठी घेतलेले सगळे कपडे, सगळी खेळणी काढून फेकून दिली. आता हे कपाट रिकाम आहे, अगदी माझ्या उदरासारखं. मी साईबाबांची कृपा प्रसाद न खाऊन खूप मोठी चूक केली आहे आणि माझ्या चुकीमुळे तुम्ही बाबा बनू शकणार नाही. उर्मिला, उर्मिला, आपण आपली चूक सुधारू. आपण परत साईबाबांच्या चरणांशी जाऊ. काय साईबाबा आपल्यावर परत कृपा करतील? हो उर्मिला, हो. साईबाबा खूप दयाळू आहेत. ते आपल्यावर कृपा नक्की करतील उर्मिला, नक्की करतील. हो. जो अनन्य भावाने मला शरण येतो, मी त्याचा उद्धार करतो. ज्याचा माझ्यावर विश्वास आहे त्याचं मी कल्याण करतो. तन मन धनाने जे माझी सेवा, माझी भक्ती करतात त्यांना पुन्हा दुसरी साधना करण्याची गरज नाही. त्यांना मोक्ष मुक्ती सहज प्राप्त होऊन जाते. जे आपल्या कर्मबंधनांमधून आणि पापांपासून सुटकारा मिळवण्यासाठी माझी सेवा करायला लागतात, उपासना करू लागतात, त्यांना मी अभय देतो. माझ्या या शब्दांवर विचार करून श्रद्धा आणि भक्तीने साई साई जप करा. तुमचं कल्याण होईल. आईला हृदयाचा आजार आहे. वैद्यबुवांनी सांगितलंय की आई काहीच दिवसांची सोबती आहे. त्यांनी सांगितलं आहे की आईची प्रत्येक इच्छा पूर्ण कराल तर तिचा त्रास थोडा कमी होईल. मला सासूबाईंच्या आजारपणाची सगळी माहिती मिळायला हवी. अन्याय, अनाचार आणि अत्याचाराची सुद्धा एक सीमा असते म्हाळसापती. जेव्हा या सीमेचं उल्लंघन होतं तेव्हा अन्यायी, अनाचारी आणि अत्याचारी माणसांचं दमन केलं जातं आणि त्यांना शिक्षा मिळते. हा देवाचा शिष्टाचार आहे. भगवान श्री कृष्णाने सुद्धा शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण होण्याची वाट पाहिली होती साईनाथ. तेच तर मी सांगायचा प्रयत्न करतोय. देव सुद्धा अशा लोकांना संधी देत असतो सुधारण्याची, आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याची. म्हणजे आपल्या वागण्यावर पश्चाताप करून
ते देवाला शरण जातील. तुम्ही नानासाहेब चांदोरकरांची मुलगी मैनाताईबद्दल तर बोलत नाही आहात ना साईनाथ? सबका मालिक एक. वैद्य काका लवकर चला, सासूबाईंना हृदयविकाराचा झटका आला आहे. हृदयविकाराचा झटका? का? तुम्हीच त्यांना सांगितलं होतं ना की आम्ही जर सासूबाईंच्या मनाविरुद्ध वागलो तर सासूबाईंना हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काळजी नको करू सुनबाई, मी हे औषध घेऊन तुमच्या घरी येतो आणि सासूबाईंचा इलाज करतो. पण त्याच्या आधी त्यांना काही झालं तर? नक्कीच दुर्गा नाटक करत असेल. असं वाटतंय की तुम्हाला सासूबाईंच्या हृदयावर फारच विश्वास आहे. नाहीतर त्यांच्या हृदयाचा झटका आणि त्यांचं आजारपण एक नाटक तर नाहीये ना? काय बोलतेस तू सुनबाई? नाही, मी खरं तेच बोलते वैद्य काका, कारण मला सगळं समजलं आहे. ना त्यांना हृदयाचा आजार आहे, ना त्यांना हृदयाचा कधी झटका आलाय. वैद्य काका, तुमच्या ह्या खोटं बोलण्यामुळे मैनाताईला दुःख सहन करावं लागतंय. सासूबाई ताईंना खूप त्रास देतात. ताई? हो वैद्य काका, मैनाताई माझी सवत नाहीये. मी त्यांना माझी बहीण मानते आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होताना मी बघू शकत नाही. आता तुम्ही खरं खरं सांगताय की मी सरपंचांना सांगून पंचायत बोलावू आणि मग पंचायत बोलावून? नाही नाही बेटा, मी सांगतो, सगळं खरं खरं सांगतो. तुझ्या सासूबाईंना कोणताच आजार नाहीये. ती आजारपणाचं नाटक करत होती, म्हणजे रमाकांत तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. तिचं नाटक तर अजूनही चालू आहे. हो, आता मला सगळं समजतंय. आता मी पण यांना नाटक करायला पाठवते. आता मलाही एक नाटक करावं लागेल. नाटक कोणतंही असो माळसापती, पडदा तर प्रत्येक नाटकावर पडतच असतो. असत्य तोपर्यंत लोकांना फसवत राहतं जोपर्यंत सत्य समोर येत नाही. आणि जेव्हा सत्य समोर येतं तर असत्याचं पितळ उघडं पडतं. अरे द्वारकानाथजी, हे बघा, सत्य तुमच्या समोर आहे. हो, आता तुमचा पितळ ना उघडं पडेल, उघडं पडेल. हो. हे नानावली, तुझ्या पायरीनं वाघ. का भांडताय द्वारकानाथजी? अरे भांडण तर तुमचा हा हनुमान करतो आहे साई. अरे तर मग म्हण ना सरळ सरळ की तू रावण आहेस. हे कारण प्रभू रामचंद्रांसाठी हनुमानाने रावणाशी युद्ध केलं होतं. नानावली, ज्ञानी लोकांचा आदर केला जातो, अनादर नाही. आणि जे ज्ञानाचा अवडंबर रचवतात त्यांचं काय करायला पाहिजे देवा? अरे गुरुजी, त्यांना तर सरळ सरळ जमिनीत गाडून टाकलं पाहिजे. राम राम राम. नानावली, असं वाटतंय की आता तुलाच जमिनीत गाडण्याची वेळ आली आहे. याचा अर्थ नानावलेची समाधी बनवायची. हो धोंडू, आणि त्यावर आपण फुल सुद्धा अर्पण करू. साईनाथांच्या भक्ताला कुणीच हानी पोचवू शकत नाही. पण द्वारकानाथजींच्या भक्तांना हानी पोहोचवली जाऊ शकते. हो, सगुण, हानी पोहोचवणं एवढंच कशाला कुणालाही हानी पोहोचवण्याबद्दल विचार करणं सुद्धा चूक आहे. तसं तर घटितामध्ये आणि हानीमध्ये थोडाच फरक असतो. हानी तर थांबवली जाऊ शकते, पण घटिताला कुणी थांबवू शकत नाही. घटित घडून गेल्यानंतर हानी होऊ शकते. घटित देवाचा चमत्कार आहे आणि हानी माणसाचं दुष्कर्म. द्वारकानाथजी, तुमच्या ज्ञानावर अहंकाराची धूळ जमा झाली आहे. त्या धुळीला साफ करा, मग तुम्हाला जमिनीत समाधी घेणाऱ्या कुण्या योग्याची शरण नाही घ्यावी लागणार. सबका मालिक एक.
वैद्यबुवा, साईबाबाला कसं काय माहिती झालं की आपण जमिनीत समाधी घेतलेल्या योगी आणि स्वामींना भेटून आलो आहोत? अरे हाच विचार तर मी पण करतो आहे की कारण साईबाबांनीच तर हे विश्व व्याप्त केलं आहे. ते चराचरात सामावलेले आहेत. ते या धोंडूमध्ये आहेत, माझ्यात आहेत, तुमच्या दोघांमध्ये आहेत. जय साईनाथ. साईबाबा? पण कोण साईबाबा? शिर्डीचे साईबाबा. सगळे लोक त्यांना देव मानतात. ह्याच्या आधी पण आम्ही शिर्डीला गेलो होतो, साईबाबांचं दर्शन पण घेतलं, पण आमच्या मनात त्यांच्यावरचा विश्वास नव्हता. हाच अपराध झाला आमच्याकडून. आता त्याच अपराधाचं प्रायश्चित्त करण्यासाठी मी आणि उर्मिला शिर्डीला चाललो आहोत. पण दादा, धर्मानंदला तर सांगून जा की काय करायचं आहे. हो दादा, या व्यवहारात मला खूप फायदा दिसतोय. 1,00,000 रुपयांचा नफा हातातून जाऊ दिला नाही पाहिजे. ठीक आहे धर्मानंदजी, तुम्हाला जे करायचं आहे शंकर आणि दिनकरला विचारून करा. चल. दादा, तुमची आणि वहिनींची काळजी घ्या. हा. आजच्या तारखेमध्ये लिहून ठेवा माझ्या अनुभवाचे बोल. हे दामू अण्णा आहेत ना, आपला सगळा पैसा, संपत्ती, मालमत्ता साईबाबांसारख्या बाबांवर आणि ढोंग्यांवर उडवतील आणि तुम्हाला काहीच मिळणार नाही. पूर्वी संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ केला जायचा. हा यज्ञ काय आहे? यज्ञ म्हणजे प्रयास. यज्ञ, प्रयास, प्रयत्न. यज्ञ, अज्ञ, सुज्ञ यामध्ये एक सूत्र आहे. अज्ञाचा अर्थ अज्ञानी आणि सुज्ञाचा अर्थ सज्ञानी. आपल्या अज्ञानाची आहुती देऊन आपल्या आणि आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी ज्ञानी जे प्रयत्न करतात तो आहे यज्ञ. यज्ञ एक पवित्र कर्म आहे जो सगळ्यांच्या भल्याचा विचार करून केलं जातं. पती पत्नीचं सहजीवन यज्ञच आहे, ज्यामध्ये पती आणि पत्नी दोघही आपल्या अहंकाराची, अभिमानाची आहुती देऊन एकमेकांसाठी जगतात. आपल्या मुलांना वाढवणं, त्यांना चांगलं शिक्षण, चांगले संस्कार देणं आणि एक चांगला माणूस बनवणं आई वडिलांसाठी एक यज्ञ कर्मच तर आहे. परिस्थिती कशी असो, आपल्या आई वडिलांना सुख देणं, त्यांचा आदर सन्मान करणं, त्यांना खुश ठेवणं प्रत्येक संतानासाठी यज्ञाप्रमाणेच तर आहे. आपल्या देशासाठी स्वतःचं बलिदान देणं यज्ञच तर आहे. तन मन धनानं संपूर्ण भावनेने समर्पित केलेलं प्रत्येक कार्य यज्ञ आहे. जो असा यज्ञ करतो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, कारण देवाचा आशीर्वाद सोबत असतो. मग तो सर्वतो भद्रायणी सगळ्याच्या भल्यासाठी केलेला यज्ञ असो वा संतान इच्छेसाठी केलेला पुत्र कामेष्ठी यज्ञ असो, सबका मालिक एक. हे काय झालंय?
आपण पुढे नाही जाऊ शकत. काय झालंय? चाकाचा खिळा तुटला आहे. भाऊ, आता ह्याला ठीक होण्यासाठी किती वेळ लागेल? नाही नाही, आपण टांगा ठीक होईपर्यंत नाही थांबू शकणार. काय? हो, आपण पायी जाऊया. पायी? कदाचित साईबाबांची हीच इच्छा असेल. आता आपण साईबाबांचं दर्शन होईपर्यंत विश्राम घेणार नाही. हा टांगेवाला टांगा ठीक करून आपल्या मागे येईल ना. ठीक आहे साहेब. असं असू शकतं की हीच आपल्या अपराधांची शिक्षा असेल. चला. देवाकडे जायचं आहे तर सगळं काही मागे ठेवून जावं लागतं. माणसाचं शरीर एक व्रत आहे आणि त्या शरीरात राहणारा आत्मा रथ आहे. जेव्हा आत्मा परमात्म्याला भेटायला जात असतो तेव्हा शरीर रूपी रथ मागे सोडून देत असतो. म्हणजेच देवाला प्राप्त करण्यासाठी मोहमायेचा त्याग करावा लागतो. साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम. गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. तुम्ही साईबाबांचे गुणगान करत होतात का? हो, आम्ही त्यांचंच दर्शन घ्यायला शिर्डीला चाललो आहे. साईबाबा देव आहेत, दयाळू आहेत, कृपाळू आहेत. ते जनीच्या वडिलांना नक्कीच ठीक करतील. आम्हाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. बिचारा कसा जाईल चालत? हो, आम्ही सुद्धा शिर्डीला चाललो आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते आमच्यावर नक्कीच कृपा करतील. देव आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतो. देवाला प्राप्त करण्यासाठी विश्वास आणि श्रद्धेचं कोणत्याही परिस्थितीत ठाम असणं आवश्यक असतं. जय दुर्गा जय माता. जय दुर्गा जय दुर्गा जय माता जय माता. जय सिंहवाहिनी जय असुरनाशिनी. सिंहवाहिनी असुरनाशिनी जय सुजाता. जय दुर्गा जय माता जय माता. जय दुर्गा जय माता जय माता. आद्याशक्ती अजन्मा अभिनव रूप धरे. दिव्यायुध संयुक्ता भय दुख दूर करे. ओम जय मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा दात्री स्वाहा सदा नमो
आदिशक्ति महामाया दुर्गा की जय। योगीराज स्वामी योगेश्वर महाराज की जय। स्वामीजी प्रणाम. कल्याणमस्तु. तुमच्यासारख्या योगाचा आशीर्वाद आमच्या सोबत असेल तर आमचं कल्याण होणं निश्चित आहे स्वामीजी. स्वामीजींनी खूप लोकांचं कल्याण केलं आहे. स्वामीजी, आम्हालाही आशीर्वाद द्या, म्हणजे आमची ही मनोकामना पूर्ण होईल. होय स्वामीजी, आम्ही शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद घ्यायला शिर्डीला चाललो आहे. जय शिव शंभो. तो ढोंगी, तो पाखंडी, तो साईबाबा जो स्वतःला देव म्हणून घेतो, जो लोकांच्या भक्ती आणि भावनेचा व्यापार करतो, जो स्वतःला योगीराज म्हणून घेतो, तो कोणी साईबाबा नाहीये. मागून मागून आपली मनोकामना पूर्ण करतो, तो तुमची मनोकामना पूर्ण करेल. म्हणूनच आपल्या मनातून शिर्डीला जायचा विचार त्यागून द्या. जा आपापल्या घरी, कारण तो साईबाबा कंगाल आहे आणि एक कंगाल दुसऱ्याला काय मालामाल करणार. लवकरच मी शिर्डीला जाईन आणि तिथे जाऊन त्या साईबाबाचं ढोंग आणि पाखंडाचं भांड फोडीन. जेव्हा त्याचं खरं रूप लोकांसमोर येईल, मग कोणीच शिर्डीला जाणार नाही. जय शिव शंभो. शिष्यांनो चला. जय शिव शंभो. जय शिव शंभो. जय शिव शंभो. उर्मिला, काय म्हणतेस? शिर्डीला जाऊयात की घरी परत जाऊयात? हे बघ, जर आपल्या भावनांचा व्यापार केला गेला तर आपल्याला खूप दुःख होईल. स्वामीजी तर म्हणत होते की साईबाबा एक साधारण जादूगार आहेत. साईबाबा जर साधारण जादूगार असते तर आपली मोलकरीण वत्सला, तिला साईबाबांचा कृपाप्रसाद खाल्ल्याने बाळाची चाहूल कशी लागली असती. तुला काय म्हणायचं आहे उर्मिला? हेच की माझा देवावर परम दृढ विश्वास बसला आहे. साईबाबा सगळ्यांचे देव आहेत, ते जादूगार नाहीयेत. त्या देवावर आपण एकदा अविश्वास दाखवला आणि त्याची शिक्षा आपल्याला मिळाली. आता आपण प्रायश्चित्त करू. साईबाबांना शरण जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊया. त्यामुळेच साईबाबा आपली परीक्षा घेत आहेत. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण पूर्ण विश्वासानं शिर्डीला जाण्यासाठी, साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरातून निघालो आहोत. आता कुणाच्या काहीही म्हणण्याने आपल्या देवावरचा विश्वास डगमगायला नको. आता शिर्डीला जाऊन साईबाबांचा आशीर्वाद प्राप्त करणं, कृपाप्रसाद प्राप्त करणं, हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आपण शिर्डीला जाऊया. खरं बोलते आहे उर्मिला, आपण शिर्डीला नक्की जाऊयात. मी तुमच्या मनाच्या प्रत्येक इच्छेची पूर्ती करेन, पण स्मरणात ठेवा, ज्याचा माझ्यावर विश्वास असेल, ज्याची माझ्यावर श्रद्धा असेल, सफलता त्यालाच प्राप्त होईल, त्याचीच इच्छा पूर्ण होईल. सबका मालिक एक. या वैद्यबुवा, बघा. बरं झालं वैद्यबुवा, लवकर आलात. बघा ना, माझ्या फुलासारख्या सुनेला काय झालं. ह्या सगळ्या अशुभ गोष्टी माझ्या ह्या नतदृष्ट सुनेमुळे होत आहेत.
वैद्य काका, कमला ठीक आहे ना? वैद्यबुवा, तुम्ही रमाकांतच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. माझ्या उत्तर देण्याने सुनबाईचा रक्तदाब कमी होईल का? रक्तदाब खूप वाढला आहे. नाडी तर इतकी जोरात चालते की धक्के देते. रक्तदाब अजून वाढला तर सुनेला देवच वाचवू शकेल. हाय राम. वैद्य काका, काही उपाय, काही औषधं? आराम, फक्त आराम. मोठ्या सुनबाई, तुम्हाला समजलं ना? औषध तर मी दिलं आहे, पण सुनेला कोणता मानसिक त्रास व्हायला नको, थोडासाही नाही. कारण कोणत्याही प्रकारचा तणाव सुनेच्या प्रकृतीला अपायकारक आहे. चला, मी येतो. वैद्य काका, आता कोणतं नाटक करण्यासाठी सांगणार आहे मला? आता तुम्ही आलाच आहात तर जरा सासूबाईंकडे पण लक्ष द्या ना. जसं सांगितलं आहे तसं करण्यातच तुमचं भलं आहे वैद्य काका. हो. सासूबाई, तुम्ही झोपा. झोपा ना सासूबाई. बघितलं किती काळजी आहे माझ्या छोट्या सुनेला. आणि एक ही आहे, कारण ती कुठली. हो बघा ना. रमाकांत, दुर्गा एकदम ठीक आहे. आता तुझ्या आईला काहीच धोका नाहीये. आता झोपून राहण्याची काहीच गरज नाहीये. तू कुठेही येऊ जाऊ शकतेस, घरातलं काम पण करू शकतेस. मला आता इथून लवकरच निघून जायला पाहिजे, नाहीतर सुनबाई मला अजून काहीतरी नाटक करण्यासाठी सांगतील. आई, तू आजारी नाहीयेस. तुला आनंद नाही झाला हे ऐकून? हो हो हो. मी 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 खूप खुश आहे. ही तर सुरुवात आहे सासूबाई. बघा, शिकार येतो आहे. चला. बघा बघा, मालदार आहेत. बाईच्या गळ्यात सोन्याचे दागिने आहेत, हातात हिऱ्याने जडलेल्या बांगड्या आहेत, दोघांच्या हातात सोन्याच्या अंगठ्या पण आहेत. आपण मालामाल होऊन जाऊ. जे काही आहे ते सगळं आमच्या हवाले करून टाका. लवकर आवरा. टाकायच्या नाहीतर दोघांचेही गळे कापून फेकून देईन. लवकर उडव या माणसाची मान. नाही. अजून तू काय तुझ्या बायकोची मान कापण्याची वाट बघतोयस? नाही. हा, हे घ्या. लवकर. चला. सगळं घेऊन गेले. आता आता काहीच राहिलं नाही आपल्याकडे. धीर धर उर्मिला. साईबाबांवर विश्वास ठेव. ते सगळं ठीक करतील, सगळं ठीक करतील. हो.
आपल्याकडे जेही आहे ते सगळं देवानं दिलेलंच तर आहे. तर मग आपण जेव्हा देवाच्या दर्शनाला जाणार आहोत तेव्हा आपल्या ऐश्वर्याचा दिखावा करणार. ज्याच्यामुळे आपल्याला संपत्ती मिळाली आहे त्याला संपत्ती दाखवणार आपण. देवाच्या जवळ जायचं आहे तर गाडी, घोडा, वाहन सगळं मागे ठेवूनच जावं लागेल. देवाची कृपा तेव्हाच होईल जेव्हा आपण देवाला संपूर्ण शरणागत होऊ. तन मन धनानं देवाची सेवा करू. आपल्या अहंकाराला, अभिमानाचा त्याग करू. फक्त देवच सर्व शक्तिमान आहे त्याची जाणीव होणं जरुरी आहे. आपल्यासाठी आपल्या शरीराचा कण कण जेव्हा देवाची आळवणी करत असतो तेव्हा देव आपल्याला प्रसाद देतो. जेव्हा लक्ष देवाला प्राप्त करणं असतं तेव्हा आपली भूक तहान देवाची कृपा असते. त्यावेळी आपण देवाशिवाय कुणाबद्दल विचारही करत नाही. तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो. रिमझिम रिमझिम पावसासारखी त्याची कृपा वर्षा आपल्यावर होत असते आणि आपला उद्धार होत असतो. पण त्याच्यासाठी धन, दौलत, गाडी, घोडा अशा मोहमायेचा त्याग करणं गरजेचं असतं. जेव्हा त्या निर्मोह्याचा मोह मनात घर करून बसतं, जेव्हा त्याची इच्छा मनात घर करते तेव्हाच आपल्याला देवाचा साक्षात्कार होतो. सबका मालिक एक. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम. जनीचे बाबा, काय हवा? इकडे तर येत नाहीये ना? जनीचे बाबा, आता आपण काय करायचं? तुम्ही दोघी मागे व्हा, लवकरात लवकर पळून जा. आणि तुम्ही बाबा? मी इथे वाघाचं स्वागत करणार आहे. नाही, तुम्हीही चला. नाही जनी बाळा, मला सोबत घेऊन जाल तर मी पळू शकणार नाही. जनी, मी अपंग आहे. भागी तू जा, भागी तुम्ही स्वतःचा जीव वाचवा. माझी चिंता तुम्ही करू नका करू माझी चिंता. माझी चिंता साई बाबा करतील. आमच्या दोघींची काळजी सुद्धा साई बाबा करतील. जगू तर सोबतच आणि मरू पण सोबतच. आयुष्यभर तुम्हाला जराही सुख देऊ शकलो नाही. मी स्वार्थी आहे. मी तुमच्या दोघींना नेहमीच माझी कुबडी बनवली. आता वेळ आली आहे प्रायश्चित करण्याची. जनीचे बाबा, जनीचे बाबा, आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार. जनीचे बाबा,
साई बाबा मला वाचवा. कृपा करा साई बाबा. मरायच्या आधी आम्हाला तुमचं दर्शन घ्यायचं आहे बाबा. कृपा करा साई बाबा. हा तर चमत्कार झाला जनीचे बाबा. वाघ, अहो वाघ परत गेला. त्याने आपल्या पाठीमागे बघितलं आणि निघून गेला. पण इथे मागे तर कोणी नाहीये. बाबा, आई, इकडे या. इथे या. बघा, इथे कोणीतरी होतं. कुणाच्या तरी पायाचे निशाण आहेत. अहो कोण आलं असेल? ते सुद्धा इथे यावेळी आलाही आणि निघूनही गेला. कोण असू शकेल? साई बाबा.